श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ज्याने तुमच्या चुका काढायचे ठरवले आहे त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काहीच अर्थ नाही, कारण तो तुमच्या चांगल्या कामात पण चुकाच शोधीन. स्वतःच्या मालकीचे चोरले जाणारे खूप क्षण असतात. दुसऱ्याकडे एकदा क्षण मागितलं की आपण भिकारी झालो, स्वतःचा सम्राट पण विसरला असं समजायचं. मना झोपेत आयुष्य घडवण्याची आपली शक्ती ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपण जेवढ्या जास्त प्रमाणात स्वीकारतो यावर अवलंबून आहे. किती बोललं गेलं यापेक्षा किती ऐकलं गेलं याला महत्त्व, किती खाल्लं यापेक्षा किती पचलं हे महत्त्वाचं, किती आत उमटलं हे जास्त महत्त्वाचं, किती पाहिलं त्यापेक्षा हे ज्यांना समजत नाही त्यांना मग आपल्यालाच थकवा कशाचा आलंय याचाही पत्ता लागत नाही. त्यामुळे विचार करायला शिका. आयुष्यातले काही कळत नाही. कधी कधी दिवाही शांत जळत नाही. सावली देणारेच करतात करार, उन्हाशी पाजरणारे डोळेच खेळतात जीवाशी, सोबत असणारेच तसेच दूर असतात. पाऊल वाटच गुरफटून टाकतात. वाऱ्याची तक्रार पानांना करता येत नाही. नीतीचे गणित कधी मांडता येत नाही. आयुष्यात तसे नसते काही भेटलेले आयुष्य उत्तर प्रश्न ठोक नसलेले हे आयुष्य खूप सुंदर आहे. बाळ आनंदाने भरभरून जगा, कारण हा आयुष्य पुन्हा मिळणे नाही. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, तुम्हीही सच्चे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. सुखात आठवण आली नाही तरी चालेल, पण दुःखात प्रथम आठवतो तोच खरा आपल्या जवळचा व्यक्ती. तुझ्या समोर बसून मोठ्या मोठ्याने हसण्यापेक्षा ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडता येईल तोच खरा आपल्या जवळचा माणूस. अक्षय दुनियाविरोधात गेली तरी चालेल, पण तू सोबत हवा असे ज्या व्यक्तीबद्दल वाटते तो खरा आपल्या जवळचा माणूस. असा हा जवळचा माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तो कधी कधी रक्ताच्या नात्यात असतो तर कधी कधी मैत्रीच्या नात्यात. अशा त्या व्यक्तीला सदैव जपून ठेवा. कधीही आपल्यापासून दूर जाऊ देऊ नका, कारण अशी व्यक्ती सारखे येत नाही. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. माझी परमेश्वर भक्ती आहे. त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. इथे सगळंच काही अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. तिथे लहान मोठे काहीच नाही. एक माणूस पहा, एवढी विराट निर्मिती. माणूस म्हणजे पर्वता जेवढा प्रचंड, समुद्र जेवढं अमर्याद, वनश्री जेवढी गूढ तसाच प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गूढ. ही माणसाला पाहणा केलेली पंचेंद्रिय हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया, नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया सगळंच विराट. आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढे विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हे जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणार. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, आयुष्य हे आनंदाने भरभरून जगायचं. आयुष्य कसं जगायचं तर ते चवीने जगायचं. शुभ्र दही पाहिलं तर तोंडाला पाणी सुटतं खायचं. मोहन होतं पण चमचा बुडवलं की दही मोडणार. थोड्याच वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं, म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसाच ठेवलं तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचं.
दह्याचंही असंच आहे. दही यासारखं सेट झालेलं आयुष्य, पण आयुष्य ते तसंच राहील तर त्यातील गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नित्यवीर जायचं. आयुष्य जगायचं तर व्हायचं. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फार्ममध्ये आणवायचं. कधी साखर घालून तर कधी मीठ, कधी कोशिंबीर, कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून. अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पचवट होतं. मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचं. पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडा विरजण बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला. मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात झालेल्या त्या क्षणाने नव्याने दही विरजायचं. रोज ही भट्टी जमेलच असं नाही, पण नसलं समजा कधी नव्याने सुरुवात करायचं. मग त्याकरिता दुसऱ्याकडून विरजण मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो. पण दही मात्र रोजच्या रोज ताजं लावायचं आणि आनंदाने जीवन मस्तीत पण शिस्तीत जगायचं. थोडं दुःख, थोडं सुख झेलायचं. कळीसारखं सुंदर फुलात उमलायचं. जीवन असंच आनंदाने जगायचं. वाऱ्यासंगे भिरभिरायचं, उन्हासंगे तळपायचं, पावसासंगे जीवन असंच आनंदाने जगायचं. अत्तरासंगे दरवळायचं, भुंग्यासोबत गुणगुणायचं, फुलासारखे फिरायचं, सप्तरंगात डुबायचं, भुतकाळासारखे आठवायचं, वर्तमानसंगे खेळायचं. पण जीवन असंच आनंदाने भरभरून जगायचं. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, आपल्या पाठीशी भगवंत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून होतं एवढं. रामायण हे माहीत असतं तर शब्दाच्या स्वाधीन झाले असते, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव, ओटात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं. सीता होऊन पण शब्दाचं महाभारत सोसायला पाठवशील. कृष्ण हवा असतो आणि तो भगवंत आपल्या पाठीशी आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. उगवता सूर्य अंधारातून बहरते, झाड ही झडून पंख सोनेरी पाखरा. तुझे नकोच जाऊ धरून, लढाई तुझी स्वतःचीच. कसो तुझे तरुण, यावर डोळ्यातील मेघ आले तरी ते भरून. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाळा, आजचा हा सुंदर संदेश जर तुला आवडला असेल तर चॅनलला तू सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नको. आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. साक्षात भगवंत तुझ्या पाठीशी आहे. चिंता तू करू नकोस. कितीही तुझ्या आयुष्यात दुःख असला तरी ते आता सर्व संपणार आहे. हा माझा आशीर्वाद तुला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.